नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कशा आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी चिंचलीची मायाक्का देवीचे काय कहाणी आहे व ती तिथे कशी आली व या देवीवर कोणकोणत्या राज्यातील भक्तांचा विश्वास आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चिंचणी मायाक्का देवीची पर्यावरणीय वैशिष्ट्ये। कर्नाटक ही संस्कृतीची भूमी आहे। सांस्कृतिक दृष्टिकोनातून बेळगाव जिल्ह्याचा स्वतःचा एक महत्त्वाचा वाटा आहे। चिंचली हे गाव रायबाग तालुक्याच्या केंद्रापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। रायबाग हे बेळगाव जिल्ह्याच्या केंद्रापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे। गावाजवळून कृष्णा नदी वाहते। मायाक्का ही गावाची प्रसिद्ध देवी आहे। हे गाव मायाक्केची चिंचली, मायाक्कांना चिंचली मानले जाते। चिंचली मायाक्का देवी ही एक देवी आहे जिची लाखो भक्त पूजा करतात आणि मायाक्का देवी सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करते असा दृढ विश्वास आहे। आणि असे अनेक सिद्ध पुरावे, न उलगडलेले रहस्य आणि अलौकिक शक्ती आहेत। मायाक्का देवी ही गावाचा मध्यवर्ती बिंदू आहे। भक्त मायाक्का देवीची संस्कृती ओलांडण्यास घाबरतात। देवी मायाक्का देवी हे गावातील लोकांच्या एकतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे। या देवीचे लाखो भक्त आहेत। कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, नवी दिल्ली, ओरिसा, गुजरात आणि भारतातील बहुतांश प्रदेशात मायाक्का देवीची पूजा केली जाते। तिची पूजा फक्त कर्नाटकातच नाही तर भारतातही केली जाते। तमिळनाडू, नवी दिल्ली, ओरिसा, गुजरात आणि फक्त कर्नाटकातच नाही तर महाराष्ट्रातही तिची पूजा केली जाते। कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रात तिच्या भक्तांची संख्या जास्त आहे। कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, नवी दिल्ली, ओरिसा, गुजरात इत्यादी ठिकाणाहून लोक तिच्या उत्सवात तिला धार्मिक आदर अर्पण करण्यासाठी येतात। मायाक्का देवी ही शक्तीची देवी आहे आणि पार्वती देवीचा अवतार आहे। भक्त सर्वस्व देवीला अर्पण करतात। गावाच्या मध्यभागी मायाक्का देवीचे मंदिर आहे। परिसर मातीचा ढिगार आहे। मंदिराला दगडी बांधकाम आहे। मंदिराला पूर्वेला 50 फूट प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वार आकर्षक शैली आहे। प्रवेशद्वारावर मोठे दगडी हत्ती आहेत। भाविक हत्तींच्या पुढे मीठ अर्पण करतात। मंदिराप्रमाणे आजूबाजूला दुसरे प्रवेशद्वार नाही। मायाक्का देवीची मूर्ती अतिशय आकर्षक आहे। ती 3 फूट उंचीची असून काळ्या दगडात बनवलेली आहे। तिच्या डोक्यावर मुकुट आणि 7 हुड नाग आहे। तिच्या अंगावर सोन्याचे दागिने आहेत। तिच्या उजव्या हातावर तलवार आणि त्रिशूल आणि डाव्या हातात नाग आहे। मायाक्का देवीची पूजा नेहमी लाल किंवा हिरव्या साडीनेच केली जाते। ही मूर्ती कोल्लूर, मुकांबिका आणि होरानाडू अन्नपूर्णेश्वरी सारखी दिसते। तर ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल। राधे राधे।